तर गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. आज आहे रविवार आणि रविवार म्हणलं की प्रियंका काय ना काहीतरी आज आपल्याला नॉनव्हेज साठी बेत करणार आहे. प्रियंका, तू आज काय करणार आहे? आज गावरान चिकन करणार आहे. किती 1 किलो चिकन घेतलंय धुवून स्वच्छ. आता आपल्याला 2-5 मिनिटे मॅरिनेशन करायला ठेवायचंय. आपला मसाला भाजतोपर्यंत त्यात मी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर. आपला एक घरकुल मसाल्याची पुडी आहे ती टाकणार आहे. ही आलं लसूण पेस्ट आहे वाटून घेतलेली, ती पण ह्याच्यात टाकणार आहे. नंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, हळद, थोडीशी धना पावडर, थोडासा गरम मसाला. हे छानपैकी मॅरिनेशन करून घेऊया आणि 5 मिनिटं मसाला भाजेपर्यंत ह्याला झाकून ठेवू. म्हणजे छानपैकी हे मसाले, हे आलं लसूणची पेस्ट आहे ना, छानपैकी ह्याच्यात मुरली जाते. मग आपण ह्याला आळणी पाण्यात शिजायला घालणार आहे, आळणी ह्याच्यात. तर हे बघा, असं छानपैकी ह्याला मी लावून ठेवणार आहे. मस्त असे हे काप केलेले आहेत ना, त्याच्यात पण छानपैकी हे करून घ्यायचं. एक 5-10 मिनिटं आपल्याला जसा वेळ असेल तसं आपण मॅरिनेशन करून ठेवायचं ह्याला. हे बघा, आता हे मॅरिनेशन करून ठेवते आणि बाकीचे आपले ड्राय मसाल्याला जे लागणार आहेत ना ते करून घेते म्हणजे भाजून. तर हे बघा, आपली खसखस आहे. पहिल्यांदा खसखस भाजून घेणार आहे मी छानपैकी. चांगली तडतड उडेपर्यंत खसखस मस्त भाजून घ्यायची, खमंग. तर हे बघा, हे मस्त अशी आपली लालसर छानपैकी खसखस भाजली गेली आहे, हे बघू शकता तुम्ही. तर आता ही मी काढून घेते. गॅस थोडा कमी करते. त्याच ह्याच्यात लगे आपण हे ड्राय तीळ भाजून घेणार आहे. तीळ पण चांगले असे तडतड उडेपर्यंत, फटफट उडेपर्यंत भाजून घ्यायचे. म्हणजे असं पण तांदूळ वगैरे कसे भाजताना असे फुलतात. हे बघा, चटचट आवाज यायला लागला. हलवत राहायचं सारखं. हे बघा, आता हे आपले तीळ पण बघा कसे तडतडायला लागले. हा, म्हणजे हे आपले छानपैकी फुललेत. आता हे पण आपण काढून घेऊया. आता ते तीळ मी काढून घेतले. आता हा जो आपला कांदा आहे ना, तो कांदा मी ह्याच्यात भाजून घेणार आहे भाजीसाठी. कोण कोण ह्याच्यात बाजरी पण भाजून टाकतं किंवा हरभऱ्याची डाळ पण घेते. पण माझी भाजीची क्वांटिटी खूप कमी आहे, त्यामुळे मी जास्त म्हणजे नाही असं घट्ट करणार. हे पहा, कांदा छानपैकी भाजून घेते. कांदा पण चांगला आपल्याला, हे मी का वेगळंच ठेवलंय का, तर ही वेगळीच पेस्ट करून म्हणजे पावडर करून घ्यायची आपल्याला, म्हणून मी वेगळं ठेवलंय. आता ह्याच्यातच मी हे आलं आणि लसणाचे तुकडे पण भाजून घेणार आहे असे. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे ह्याच्यातच वाटणामध्ये. हे पहा, आपलं मस्त वाटण वाटलंय. हे बघा, भाजलाय कांदा छानपैकी. आता हे मी काढून घेते. ह्याच्यात खोबरं, ह्याच्यात थोडंसं तेल टाकून खोबरं भाजून घेणार आहे.
खोबरं पण जास्त करपून द्यायचं नाही, छान मंद आचेवरच भाजायचं. तर हे पहा, असं आपलं मंद आचेवरती खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता मी हे वाटण्यासाठी काढून घेते. आता मस्त मी इथं पातेले ठेवले. ह्याच्यात आपण आता चिकन शिजायला घालणार आहे. तेल टाकून घेऊयात. आपल्या आवश्यकतेनुसार मी तेल टाकणार आहे. चिकनला जरा जास्त तेल वापरायचं म्हणजे कसं चिकनचा वास पण येत नाही, छान त्याच्यामध्येच परतलं जातं चिकन तेलामध्ये. हे पहा, असं एवढ्या क्वांटिटीमध्ये मी तेल तापत ठेवलंय. आता हे चांगलं तेल तापून देणार आणि तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही ह्याच्यात खडे मसाले तुम्हाला पाहिजे ते घालू शकता. आता मी तमालपत्र फक्त टाकणार आहे, बाकीचे मसाले माझ्याकडे नाहीत अवेलेबल, आणि मिरं तेवढं टाकणार आहे. तर हे पहा, तेल छान तापलंय आपलं. आणि कांदा बारीक चिरलेला टाकून घेऊया. आता हे बघा, कांदा छानपैकी आपला परतलाय मस्त. हे मॅरिनेशन केलेलं चिकन ह्याच्यात टाकून घेते. आणि इकडे मी पाणी पण गरम करत ठेवले चिकनसाठी. तर मस्त हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. एक 10-15 मिनिटं आपल्याला आहे ना ह्याच पाण्यात मस्तपैकी परतून घ्यायचे. लगेच पाणी नाही टाकायचं, असं छानपैकी हलवून घ्यायचं. सारखं आधनं चेक करत राहायचं याला. आता मी ह्याच्यावर एक ताट ठेवते असं, आणि थोडंसं पाणी ओतते. असं तोपर्यंत मी इकडं वाटून घेते आपलं भाजलेलं. असं राहून द्यायचं. आता इकडे मी ग्रेव्हीचं वाटून घेणार आहे. हे बघा, ह्याच्यात मी आता थोडं पाणी टाकून वाटून घेणार आहे वाटण. मग दाखवते वाटल्यानंतर तुम्हाला. हे बघा, मस्तपैकी तर वाटून तयार. आता ह्या वाटणामध्ये तुम्हाला जर सुक्क पाहिजे असेल तर सुक्क, रस्स्यामध्ये पाहिजे असेल तर रश्श्यामध्ये कसंही करू शकता. आपलं वाटण तर रेडी आहे. आता ह्याला एकदा आपण हलवून, आणि ही तीळ आणि खसखसची पावडर आहे, वेगळी सेपरेट बनवून घेतली मी. बऱ्याचदा काय होतं, तीळ आणि खसखस त्याच्यात व्यवस्थित बारीक होत नाहीत, म्हणून ह्याच्यात घेतली आहे. तर हे बघा, आपलं बघू शकता चिकनला मस्त अंगचंच पाणी सुटले बघा आतमध्ये. हे पहा बघा, अंगचंच पाणी सुटले त्याला. किती घमघमाट कसं पण मस्त सुटलंय. कसं सुटलंय वेद घमघमाट येतोय का नाही? वेद तर वासानेच आला इकडे अभ्यास करता होय. असं छानपैकी ही वेदचं पीस आहे, ते लेग पीस आहे ना वेद. तर चला, एक अजून 10-15 मिनिटं आपण असंच हे करणार आहे, नंतर पाणी घालणार आहे. हा चला,
आपलं 50% तर शिजून चिकन तयार आहे. 50-60% हवा मस्तपैकी वाफेवरच आमच्या पाण्यात. हवा तुम्हाला दाखवते बघा, 1 मिनिट हवा बघा. आमच्या पाण्यातच चिकन शिजून आहे. हवा शिजलंच आहे ऑलमोस्ट. एक आता मी 5 मिनिटं पाणी ओतते. झाकून ठेवूया आपण 10-15 मिनिटं. सूप हे पहा असं मस्त. मुलांसाठी मी तिखट नाही घातलं थोडं पण ह्याच्यात, कारण मग श्रीपण त्याला पण सर्दी खोकला आलाय म्हणून मग द्यायचं चिकन सूप. मग बरं वाटतं घशाला गरम गरम आहे ना वेदू. तर चला परत मग गरम झाल्यावर वरती ह्याच्या. बस का कमी करू? तिखट बदलते कमी करू का? तुम्हीच खाणार आहे. जास्त तिखट असलं मग चिकन छान लागतं. मग तेच म्हणते ना मग मी. बस का मित्रांनो असा वास सुटलाय घरामध्ये. महिनाभर झाला आम्ही खाल्लं नाही. आणि त्याच पद्धतीने तुम्ही जास्त का आणलं नाही? मग बस 1 किलो अजून आणायचं ना. वेदू पण खातो. शिजून शिजून ते जिरतं ना. तुला मला आज बाहेर जाण्याचा प्लॅन आहे मग. जेवाय का कुठं? आज ती हॉटेल झाले ना सिटीला. त्यांनी बोलवलं ब्लॉगिंग करायला. मग रस्सा कमीच करते जरा. काय कर रस्सा. हा मी येते दोघं तर अंडे उकडाय टाकायला पाहिजे होती सकाळी. टाकू का? मिठाचं सूप काढलं हे पा. आता ह्याचं आपल्याला फ्राय बनवायचं. ड्राय मसाला येतो. हे आपलं घरचं काळं तिखट, हळद, घरकुल मसाला, धना पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ. हे आपलं वाटण घेतलेलं आपण चांगलं परतून घ्यायचं. बघा ऑइल सेपरेट व्हायला लागली. हे सगळं आपण ह्याच्यात टाकून घेणार आहे मसाले. मसाले टाकून घेणार. तर मसाले खाली लागू नये म्हणून आहे ना थोडंसं रस्सा आपला मसाला छानपैकी परत लागतो. सिरीला मागच्या खोलीत लावा. बघा आता ही फ्रायसाठी आपला मसाला रेडी झाला. आता ही फ्राय ह्याच्यात टाकून द्यायची आपल्याला. हे पहा असं मस्त. आता ह्याच्यावरून फक्त मी थोडीशी कोथिंबीर भुरभरणार आहे आणि 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे.
गॅस लो केला. आता हा मसाला होता ना तो फ्राय केलेला आपण मगाशी, तो त्याच्यात पाणी टाकून अशा गाठी फोडून घ्यायच्या मसाल्याची. हे पण असं असं आणि ह्याच्यात टाकून घ्यायचं. आता मिठाच्या रश्श्यात फोडणीला हे असं. आता 2च मिनिटात बाईक कलर कसं काय चेंज होतोय लगेच भाजीचा. हे पहा थोडंसं झाला चिकनचा रस्सा रेडी खाण्यासाठी. आता 4-5-10 मिनिटं उकळून द्यायचं छानपैकी, चांगली कडक उकळी झाला. मग कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम घट्ट पण नाही पातळ पण नाही. थोडीशी मी वरून कोथिंबीर घालते. ओके, एवढी ग्रेव्ही राहू द्या का? हा असं झालेला आहे आपला लेग पीस वगैरे छानपैकी. महिना झाला. हे बघा अशी कन्सिस्टन्सी. हा झाला फ्राय आणि तिकडं आपला रस्सा. आता भाकरी करून घ्यायच्या. झालं जेवण. चिकन मस्तपैकी चिकन फ्राय, चिकन रस्सा, भाकरी रेडी. संडे स्पेशल. हे बघा मित्रांनो, कशी ज्वारीची भाकरी गच्च टम अशी फुगलेली आहे. आणि कधीच ज्वारीची भाकरी फुगत नाही, पण प्रियंकाच्या हातनं फुगते. नाही, मला तुझ्या हातनं खरंच खूप आवडते भाकरी, आणि खरं बोलतो, खोटं बोलत नाही. हे बघा, आणि खरंच प्रियंका तू खूप हुशार आहे स्वयंपाकामध्ये. हे बघा रेडी ताट झालेला आहे. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर हे बघा ज्वारीची भाकरी आहे, गरमागरम असा चिकन फ्राय, इथं झणझणीत असा चिकनचा रस्सा, त्याचबरोबर इथं कांदा आणि लिंबू. तर आता आपण बघणार आहे आणि खाऊन तुम्हाला सांगणार आहे कशी टेस्ट आहे. तर चला, आता माझंही काही मलाही राहावं नाही, कधी मी असं जेवतोय असं झालेलं आहे, कंट्रोल होईल नाही, कारण एवढा वास सुटलाय घरामध्ये. भाकरी बघा अशी वाफा निघतात. तर भाकरी जरा थंड होती, तर जरा लेग पीसचा आपण थोडासा सुपर रस्सा. गरम गरम भाकरी